आज मी तुम्हाला समजावतोय कोणत्या ग्रामरच्या गोष्टी, व्याकरणाच्या गोष्टी आपल्या पेपरमध्ये येतात मराठीच्या आणि कोणतं उपयोजित लेखन आपल्या मराठीच्या पेपरमध्ये येतं. त्याच्यावरती आपण इथे चर्चा करणार. ठीक आहे? सगळ्यात पहिलं सगळ्या पोरांनी वरती हेडिंग टाकायची विभाग 4 भाषा अभ्यास. वरती हेडिंग टाकायची विभाग 4 भाषा अभ्यास. सगळ्यांना दिसतंय ना रे? विभाग 4 काय रे? भाषा अभ्यास. या भाषा अभ्यासला पुढे स्लॅश करून तुम्ही लिहू शकता. हेच तुमचं काय आहे? व्याकरण. बरोबर आहे की नाही रे? आपण बघूया काय काय व्याकरणामध्ये येते. काय काय व्याकरणामध्ये येते. राईट आहे? Yes. आता इथे मी जे सांगतोय हे वाक्य सगळ्यांनी लिहायचं. प्रश्न क्रमांक 4 व्याकरण घटकांवर आधारित कृती करा. प्रश्न क्रमांक 4 काय रे? व्याकरण घटकांवर आधारित कृती करा. झालं का? एवढंच लिहायचं फक्त व्याकरण घटकांवर आधारित कृती करा. मराठी मीडियमचे विद्यार्थी एक आकडा टाकून हे लिहणार समास. आणि इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी इकडे एक आकडा टाकून तिकडे इकडे एक आहे ना, तो इंग्लिश वाले बच्चे एक नंबर डाल के उसके आगे लिखेंगे वाक्य वाक्य प्रकार ओळखा. ठीक आहे? म्हणजे मराठी मीडियमला पहिला व्याकरण कुठला आहे? समास. इंग्लिश मीडियमला पहिला व्याकरण कुठला आहे? वाक्य प्रकार ओळखा. क्लिअर आहे? हा, पुढे मराठी मीडियमची मुलं 2 नंबर टाकून टाकायचं शब्द सिद्धी. एक लाईन सोडा. सोडा लाईन, काय एवढं चांगलं वाईट आहे. इंग्लिश मीडियमची मुलं 2 नंबर टाकून लिहायचं वाक्य रूपांतर करा. काय रे? वाक्य रूपांतर करा. मराठी मीडियमने काय लिहिलं? 2 शब्द सिद्धी. लिहिलं का? लिहिलं की नाही ग? तिसरा प्रकार 3 नंबर टाकून दोन्ही वर्गांनी सेमच लिहायचं. काय? वाक्य प्रचार. म्हणजे दोघांना पण कसं आहे? सेम. वाक्य प्रचार दोघांना पण सेम. झालं इथपर्यंत? झालं का? समासच्या पुढे लिहायचं 2 मार्क्स. शब्दसिद्धीच्या पण पुढे लिहायचं 2 मार्क्स. वाक्यप्रचारांच्या पुढे वाक्यप्रचार आहे ना, त्याच्या ब्रॅकेटमध्ये लिहायचं काय? 2 आउट ऑफ 4. बरं, ते मार्कांमध्ये लिहायला सांगितलं का? ते मार्कांमध्ये नाही. आता ठीक आहे, लिहू तिथे 2 आउट ऑफ 4 आणि हे येतं किती मार्काला? 4.
बाकी वाक्यप्रकार वाक्यप्रचार 4 मार्काला इंग्लिशवाल्यांना आणि हे दोघं पण किती मार्काला? 2 मार्क्स. हे बी 2. ठीक है? बोला. मराठी मीडियम के बच्चों को पहला कौन सा क्वेश्चन आने वाला है व्याकरण में? समास. समास के प्रकार आएंगे. दूसरा कौन सा क्वेश्चन आने वाला है? शब्द सिद्धि. तीसरा कौन सा क्वेश्चन आने वाला है? वाक्य प्रचार. कितने आएंगे वाक्य प्रचार? लिखने कितने हैं? इंग्लिश मीडियम के बच्चों को पहला कौन सा क्वेश्चन प्रकार आएगा? दूसरा कौन सा आएगा? तीसरा कौन सा आएगा? ठीक है, वाक्य प्रचार. सारे बच्चे आगे ये वाला हेडिंग डालेंगे. एक लाइन छोड़ के आ लिखो और वहां पे लिखो भाषिक घटकांवर आधारित कृती. चांगली वही असायला पाहिजे. व्यवस्थित सगळं लिहायचंय. मला कुठल्या गोष्टी सांगायला नको, कारण आपण हा जो पाठ चालू केलाय हा 40 मार्काला बोर्डात आहे. एका विषयामध्ये 40 मार्क. याची व्हॅल्यू खूप आहे. झालं का? त्याच्या खाली एक आकडा टाकून हे लिहायचं, शब्द संपत्ती. सगळ्यांना हेच आहे. दोनों मीडियम. मग पुन्हा एक आकडा टाकायचा. या एकच्या खाली पुन्हा एक आकडा टाकून लिहायचं, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. 2 आकडा टाकून हे लिहायचं, विरुद्धार्थी शब्द लिहा. 3 आकडा टाकून हे लिहायचं, खालील शब्दांचे वचन बदला. 4 आकडा टाकून हे लिहायचं, खालील शब्दातील अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण काय शब्द तयार करा. दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा. झालं का इथपर्यंत? त्याच्याच नंतर 5 आकडा टाकून लिहायचं, खालील शब्दांचे लिंग ओळखा. त्यानंतर 6 आकडा टाकून लिहायचं, खालील शब्द खालील शब्द समूहाबद्दल खालील शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा. खालील शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा. खालील शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा.
शब्द संपत्तीच्या खाली लिहिताय ना तुम्ही? शब्द संपत्ती हेडिंग टाकल्याच्या नंतर पुढे लिहिताय. बोला फिनिश. हा आता वगैरे ही शब्द संपत्ती जिकडे तुम्ही लिहिलंय शब्द संपत्ती त्याच्या समोर लिहायचं. किती मार्क? 4 मार्क. 4 मार्क. शब्द संपत्ती जिकडे लिहिलंय त्याच्या पुढे, शब्द संपत्ती जिथे लिहिलंय त्याच्या पुढे 4 मार्क. मला सांगा हा शब्द संपत्ती पाठ किती मार्काला आहे? 4. पण मी इथे क्वेश्चन किती लिहिले तुम्ही त्याच्या खाली? 4 लिहिले की 6 लिहिले? तो वो 6 क्वेश्चन में से कोई भी 4 क्वेश्चन बोर्ड में आते. अभी एक बोर्ड का ही पेपर है. इसमें उसने क्या पूछा था? समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वचन बदला आणि अक्षरांपासून 2 अर्थपूर्ण शब्द बनवा. ये 4 चीजें पूछी थी. अभी जब आपका टर्न आएगा, आपका बोर्ड का एग्जाम होगा, तब शायद इसमें से कोई 2 लोगों को हटाएंगे, उनके जगह पे ये डालेंगे. क्या? खालील शब्दांचे काय रे? लिंग ओळखा आणि काय? खालील शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा. ऐसे टोटल कितने कंसेप्ट है टोटल ये? 6. और 6 में से बोर्ड में कितने आते हैं? 4. कोई भी 4. आपको पढ़ना ये 4 6 के 6 ही है. किसी को पता नहीं है कौन से 4 आएंगे, लेकिन ये 6 में से ही कोई 4 आएंगे, ये बात फिक्स. बरोबर आहे? त्याच्या पुढे आपण बघतोय, त्याच्या पुढे हेडिंग टाकायची नंबर 2 एक लाईन सोडून लिहायचं लेखन नियमांनुसार लिहा. त्याच्या पुढे लिहायचं 2 मार्क्स. त्यानंतर खालील 3 नंबर टाकून खालील विरामचिन्हे ओळखा. 2 मार्क्स. इंग्लिश वाले बच्चे थोड़ा इसको होल्ड करो. इसको ये लिखा खाली लेखन नियम, उतना तक रोको बस. इंग्लिश वाले बच्चे खाली यही लिखो लेखन नियमानुसार लिहा. मराठी वाले बच्चे ये लिखो खालील विराम चिन्ह ओळखा और ये पारिभाषिक शब्द. 1 मार्क. लेखन नियम मतलब क्या रे? अगर कोई शब्द रॉन्ग लिख के दिया है तो उसको सही करके लिखना है. माइट भी उसमें काना, मात्रा, वेलांटी, हुकार रॉन्ग हो सकते, तो वो उसको आपको सही करके लिखना होता. या तो 4 शब्द देते, उसमें से जो शब्द करेक्ट है वो लिखना है. करेक्ट मतलब 100% राइट है वो लिखना है. ठीक है. विराम चिन्ह ओळखा. ऐसे विराम चिन्ह निकाल के देंगे, उसको क्या बोलता है वो लिखने का है. कधी कधी असं पण येतं विराम चिन्ह वापरा, तो एक सेंटेन्स देंगे,
उसके अंदर अपने को विराम चिन्ह को यूज करणे. पारिभाषिक शब्द याला म्हणतात मराठी मध्ये भाषांतर लिहा. ये इंग्लिश वर्ड है, उसको आपको किसमें लिखने का है? मराठी. तो बायोडेटा को मराठी में क्या बोलते? मोबाईल को मराठी में क्या बोलते? बरोबर की नाही? ब्रह्मध्वनी म्हणतात ना. तर मला सांगा, जे काय असेल हे इंग्लिशवाल्यांना नाहीये. इंग्लिशवाल्यांना कहा था कि लेखन नियमानुसार लिया. कितना नंबर डाल के लिखा आप लोगों ने? 2. 3 नंबर पे आपको क्या है वो मैं बता रहा हूँ. 3 नंबर पे क्या है? 3 नंबर पे आपको क्या है? हाँ, विराम चिन्ह ही है, विराम चिन्ह डाल दो. 3 नंबर पे विराम चिन्ह. कौन से बच्चों का बोल रहा हूं मैं? हाँ, इंग्लिश मीडियम. 3 नंबरला काय लिहायचं? विराम चिन्ह. कितने मार्क्स के लिए? 2 मार्क्स. मतलब जो मराठी वालों को इधर आगे 4 नंबर है ना, 4 है ना, 4 कोणतं? पारिभाषिक शब्द, वो इनको नहीं है. तुम्हारा किधर तक खत्म होता है? चौथे तक. क्या लिखा? पारिभाषिक शब्द, सॉरी, विराम चिन्ह. अभी सारे बच्चे गिनो कितना मार्क्स हो गया ग्रामर को. सारे बच्चे भी कितना मार्क्स हो गया ग्रामर. ठीक है, मैंने मैथ चेक किया आप लोगों का. अच्छा, ये देख भाई, ये देखे प्रश्न क्रमांक जो 4 था, प्रश्न क्रमांक 4 उसमें आपको 3 चीजें थी. कौन सा? इंग्लिश वालों की बात करता हूं. वाक्य प्रकार ओळखा, वाक्य रूपांतर करा आणि वाक्य प्रचार. वो टोटल हो गया 8 मार्क्स. 8 हो गया ना. इंग्लिश मराठी वालों का भी इधर 8 हो गया. समास, शब्द सिद्धि यानी वाक्य प्रचार 8. उसके बाद में फिर आ वाला कंसेप्ट चालू हो गया. ठीक है, ये आई वाले, आ वाले में टोटल 4 चीजें है. 4 मराठी में 4, बराबर. मराठी में 4 और इंग्लिश वालों को खाली कितने? 3. इसमें आता है पहला तुम्हारा शब्द संपत्ति, बराबर है. शब्द संपत्ति किती मार्क? 4 मार्क. उसके बाद में आता है तुम्हारा लेखन नियम. दोनों में यही है ना. ये कितने मार्क्स को हो गया? 2 मार्क्स. हाँ, और यहाँ पे इंग्लिश वालों का आता है विराम चिन्ह और इनका भी वही. खाली यहाँ पे विराम चिन्ह को मराठी में एक ही मार्क्स है ना? 2 है क्या? ये लोग का इनका 2 मार्क्स है. ठीक है, तो ये मिलके कितने हो गए? ये तीनों मिलके कितना हो गया? 8. तो मिलके कितने मार्क्स हो गए? 16. जो मराठी वाले बच्चे हैं वो विराम चिन्ह को एक ही मार्क्स दो, एक ही मार्क्स के लिए आता है बोर्ड में, मराठी वालों के लिए. इंग्लिश वालों के लिए ये 2 मार्क्स के लिए आता है. हाँ, और फिर तुम्हारा क्या? पारिभाषिक शब्दावली. पारिभाषिक शब्द, बोला पारिभाषिक शब्द कितने मार्क्स के लिए आता है? 1 मार्क्स. पारिभाषिक शब्द कितने मार्क्स के लिए आता है? 1 मार्क्स. और अब जाके तुम्हारा परफेक्ट कितना हो गया? 16. तो पूरा ग्रामर 16 मार्क्स के लिए. पूरा ग्रामर कितने मार्क्स के लिए? 16. बोल, अभी इसमें आगे आके अपने को डिटेल में एक एक कंसेप्ट पढ़ना है. जैसे कि बाबा पहला ग्रामर मराठी में ये लोगों को
समास। पहला ग्रामर कौन सा है? समास। फिर समास के प्रकार पढ़ने पड़ेंगे। समास और समास के प्रकार, जैसे कि ये लोगों को, मराठी वालों को कर्मधारय समास, अव्ययीभाव समास, द्विगु समास, द्वंद्व समास, और फिर द्वंद्व के प्रकार है समास द्वंद्व, इतरेतर द्वंद्व आणि वैकल्पिक द्वंद्व। इतने समास के प्रकार ये लोगों को इस साल पढ़ाई में है। अभी इंग्लिश वालों को वाक्य के प्रकार अर्थ के हिसाब से और रचना के हिसाब से। तो अर्थ के हिसाब से फिर तुम लोगों को प्रश्नार्थी वाक्य, विधानार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, असे 4 प्रकार आहेत। और रचना के हिसाब से 3, बरोबर की नाही? साधं वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, असं 3। नंतर मग तुमचा कुठला काय व्याकरणाचा प्रकार? वाक्य रूपांतर। यही वाक्य रहेंगे, उसको एक फॉर्म से दूसरे फॉर्म में कन्वर्ट करना है। और ये जो तुम्हारा कौन सा स्टैंडर्ड है? मराठी मीडियम, उनको वहां पे शब्द सिद्धि है। तो शब्द सिद्धि के 3 प्रकार है: उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द आणि अभ्यस्त। मग वाक्यप्रचार, सगळे वाक्यप्रचार घ्यायला लागणार। वाक्यप्रचारामध्ये काय असतं? त्या वाक्यांचा पहिला अर्थ लिहायचा असतो आणि मग वाक्यात उपयोग करायचा। मग समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, वचन बदला, लिंग बदला, अनेक शब्दांपासून एक शब्द आणि अक्षरांपासून काय शब्द बनवा, अर्थपूर्ण शब्द बनवा। या तिन्ही गोष्टी, 6 गोष्टी कशामध्ये येतात? शब्द संपत्तीमध्ये। आणि मग लेखन नियम, मग विराम चिन्हे, मग इंग्लिश मीडियम में खत्म। और इनको खाली क्या है? आगे पारिभाषिक शब्दावली। तो ये पूरा पार्ट 16 मार्क के लिए किसके लिए आएगा? तुमको ग्रामर की। अगला जो हेडिंग है वो सारे बच्चे ये डालेंगे। अगला हेडिंग ये वाला, उपयोजित लेखन। अगला हेडिंग सारे बच्चे डालेंगे, उपयोजित लेखन। दिलं का? उपयोजित लेखन। हाँ, उपयोजित लेखन में पहला कंसेप्ट ये आलो, ये वाला लिखो। प्रश्न 5, 5 खालीलपैकी कोणती एक कृती सोडवा। दोनों दोनों के लिए सेम। झालं? उसके नीचे 1 नंबर डालो, पत्र लेखन। पहला राइटिंग स्किल क्या आएगा? पत्र लेखन। ये पत्र लेखन के 2 प्रकार है, औपचारिक आणि अनौपचारिक। फिर औपचारिक के कौन से पत्र है, अनौपचारिक के कौन से पत्र है, वो अपन इसमें पढ़ेंगे। 1 नंबर क्या लिखा? पत्र लेखन लिखा। 1 नंबर लिखा पत्र लेखन। हाँ,
फिर ये वाला शब्द लिखो, कौन सा वाला, क्यूवा, ये पत्र लेखन के नीचे क्यूवा, क्यूवा लिहिला का? बोला, क्यूवा के नीचे पत्र लेखन का ऑप्शन 2 नंबर डाल के सारांश लेखन। पत्र लेखन के भी ऑप्शन रहते हैं, ये देख, या तो ये पत्र या तो ये पत्र, दोनों में से कोई भी एक ही पत्र लिखना है। अगर पत्र लिखा आपने तो सारांश लेखन लिखेंगे क्या? वो तो ऑप्शन में, बराबर है कि नहीं बता है? अगर आपने पत्र लिखा, पत्र दोनों लिखेंगे कि दोनों में से एक ही लिखना है? अगर लिखा दोनों में से एक पत्र, फिर सारांश लेखन लिखने की जरूरत है क्या? उसके नीचे ये लाइन लिखो, सारांश लेखन किसका लिखना रहता है वो, सारांश लेखन के नीचे विभाग 1 गद्य ई, प्रश्न क्रमांक 1 मधील अपठित उतार्याचा मंथड एवढा सारांश तुमच्या शब्दात लिहा. झालं का? मग खाली एक लाईन सोडून आ लिहायचं. आ, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. बोलो, सारा सॉल्व करना है कि कोई भी 2 रे? कोई भी 2. ऑप्शन कितना है देखो आपके सामने, पहला कोई भी 2. लिहिलं? उसके नीचे 1 नंबर डाल के जाहिरात लेखन, 2 नंबर डाल के बातमी लेखन, 3 नंबर डाल के कथा लेखन. चलो 1 2 3 लगातार लिख दो. देखा क्या? 1 2 3 नंबर डाल के लिखा क्या नहीं? आगे, आगे लिखने का है ई. खालील लेखन प्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. उसमें पहला नंबर प्रसंग लेखन, दूसरा आत्मकथन और तीसरा वैचारिक लेखन.
फिनिश फिनिश की नाही फिनिश. हा एक 1 2 लिहिलेलं 3 वाला पण आहे याच्यामध्ये. तर हे बघा वैचारिक 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 लेखन वैचारिक लेखन झालं का? लिख रहा हूं ना. झालं इथपर्यंत. हाँ पहला जहाँ पे आपने लिखा है पत्र लेखन, ठीक है, पत्र लेखन के सामने लिखो 6 मार्क्स. पत्र लेखन 6 मार्क्स के लिए आए. क्या आप बताएंगे पत्र लेखन का ऑप्शन है कि नहीं? पत्र लेखन को खुद पत्र लेखन में भी ऑप्शन है, क्योंकि 2 पत्र लेखन आएंगे उसमें से एक ही लिखना है, और दोनों में से कोई भी पत्र अगर अपने को नहीं जम रहा है फिर उसके लिए भी ऑप्शन है. क्या? सारांश लेखन है कि नहीं? सारांश लेखन है, लेकिन सारांश लेखन बहुत कम बच्चे लिखते हैं, बिकॉज सारांश लेखन में बहुत ज्यादा मार्क्स कट होते हैं. ठीक है अर्था? तो आप भी क्या करोगे एग्जाम में? सारांश लेखन के पत्र लेखन करोगे. पत्र लेखन. उसके बाद में जो कन्सेप्ट ये है, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. जिथे तुम्ही ना खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा त्याच्या समोर लिहायचं काय? 10 मार्क्स. मतलब मेरे को बताओ, एक खालीलपैकी कोणत्याही किती कृती सोडवायच्यात आहे? 2. एक तर तुम्ही जाहिरात लेखन करू शकता, किंवा बातमी लेखन, किंवा काय रे कथा लेखन. ये तीनों को 5 मार्क्स देते हैं. हर एक को 5 मार्क्स. हर एक को कितना मार्क्स देता है? 5. लेकिन आपको तीनों लिखने हैं कि 2 ही लिखने हैं, तो 10 मार्क हो गए. बराबर की नहीं बात है? ये हर एक को कितने मार्क्स? 5. लेकिन अपने को लिखना कितना है? 2. मतलब एक को कितना मार्क्स है? 5 ही. दोनों मिला के कितने हैं? 10. उसके आगे ये जो पार्ट है, खालील लेखन प्रकारापैकी कोणती एक कृती सोडवा. त्याच्या पुढे लिहायचं किती मार्क? 8 मार्क. त्याच्या पुढे लिहा 8 मार्क. झालं का? एकदा मोजून काढा उपयोजित लेखन किती मार्काला होतंय. झालं का? किती मार्क्स होतात? 24. तुम्हाला माहिती पडलं का? तुमचा जो व्याकरण होता, व्याकरण, हा व्याकरण किती मार्काला होता? 16. आणि हे जे तुमचं उपयोजित लेखन आहे हे किती मार्काला आहे? 24. किती मार्क होतात टोटल? ठीक आहे. वार्ता असं पूर्णपणे 40 मार्काचं हे
तुमचं ग्रामर आणि काय आहे उपयोजित लेखन. म्हणजे आपण जे शिकणार ना तुमचे धडे, मग त्या कविता, मग ते स्थूल वाचन, ते फक्त 40 मार्काला आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त वेगळे हे 40 आहेत. बरोबर आहे की नाही बरं? म्हणजे फार मोठा पार्ट आहे. तो व्याकरणामध्ये आपल्याला कव्हर करायचा. बरं. मराठी मीडियमच्या व्याकरणामध्ये सगळ्यात पहिलं समास बघायच्यात, शब्दसिद्धी, मग वाक्यप्रचार, त्यानंतर समानार्थी शब्द, विरोधार्थी शब्द, अनेक शब्दांबद्दल एक शब्द, शब्दांच्या अक्षरांपासून शब्द बनवा, लिंग बदला, वचन बदला, त्याच्यापुढे लेखन नियम, त्यानंतर विरामचिन्हे, त्यानंतर पारिभाषिक शब्द. इंग्लिश मीडियममध्ये सगळ्यात पहिलं तर तुम्हाला वाक्यप्रकार ओळखा, वाक्य रूपांतर करा, वाक्यप्रचार, समानार्थी, विरुद्धार्थी, वचन, लिंग, त्यानंतर मग अर्थपूर्ण शब्द बनवा, अनेक शब्दांपासून काय रे एक शब्द लिहा. त्याच्यानंतर मग पुढे लेखन नियम आहेत, त्याच्यापुढे विरामचिन्हे आहेत. एवढा सगळा पार्ट व्याकरणामध्ये. मग पुढे उपयोजित लेखन दोघांना सेम. उपयोजित लेखनामध्ये पहिलं पत्रलेखन आहे. बरोबर? त्या पत्रलेखनाला ऑप्शन सारांश लेखन आहे. त्यानंतर मग जाहिरात लेखन, कथा लेखन, बातमी लेखन. त्याच्याकडे निबंधाचे किती प्रकार आहेत? 3 प्रकार. निबंधाच्या 3 प्रकारामध्ये तुम्हाला माहिती आहे प्रसंग लेखन, आत्मकथन आणि पुढे काय आहे? वैचारिक लेखन. हा सगळा पाठ किती मार्काला आहे टोटल? 40. बरोबर आहे की नाही? 40 मार्क्स. चला. हं. आज जो आपण पहिला व्याकरणाचा प्रकार बघतोय, सगळ्या पोरांनी हेडिंग टाकायची वरती. विराम चिन्हे. काय हेडिंग टाकायची? विराम चिन्हे. विषय मराठी व्याकरण. चला, सगळी लोक फास्ट लिहित आहेत. बोला, पहिला व्याकरणाचा प्रकार कोणता आहे? विराम चिन्हे. त्याच्यामध्ये 1 नंबर टाका. त्याचं नाव लिहा पूर्णविराम. आणि असं ब्रॅकेटमध्ये त्याची खूण करून दाखवा. कसा असतो रे पूर्णविराम? फक्त काय असतो रे? डॉट. त्याच्या पुढे लिहा वाक्य वाक्य पूर्ण झाले की वापरतात
झालं की नाही रे? आणि एखाद्या शब्दाचे लहान रूप लिहिताना वापरतात. त्या खाली लिहायचं उदाहरणार्थ. तुम्हाला तर माहिती आहे आपण कधी वापरतो याचं? कधी वापरतो रे? जेव्हा वाक्य काय होतं? संपतं. उदाहरणार्थ लिहा मी अभ्यास करतो. पहिलं उदाहरण. त्यानंतर दुसरं उदाहरण. अ, डॉट ब क. तिसरं उदाहरण. माननीय व्यवस्थापक. कधी चिन्ह वापरतायत ते बघा. कधी वापरलं पूर्णविराम माहिती पडलं का तुम्हाला? काय आहे पूर्णविरामचा नियम? वाक्य पूर्ण झाले की वापरतात. मला सांगा हे एक वाक्य आहे. काय लिहिले वाक्य? मी अभ्यास करतो आणि इथे वापरलाय आपण. काय वापरला? पूर्णविराम. तो जरा मोठा करा दिसायला पाहिजे तुम्हाला. बरोबर आहे? आणि दुसरा नियम कुठे वापरतात पूर्णविराम ते पण बघ. काय? एखाद्या शब्दाचे काय लिहायचं असेल? लहान रूप. लहान रूप कळतं का? आता हे एक पूर्ण नाव आहे. पूर्ण नाव. पण आपण ते पूर्ण नाव लिहिलंय की शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलंय? जसं की याचं नाव काहीतरी आदित्य बंडू कदम असेल. असू शकतं. कळत का नाही? काही लोक तर असं म्हणायचे की याचं नाव समजा आवळा बावळा कावळा असेल. बरोबर की नाही? काही असू शकतं. पण पूर्ण लिहिलंय का ते आवळा असं लिहिलंय का? मला बावळा लिहिलंय. कावळ्याचा तर विषयच नाही. मला सांगा मग हे त्या नावातले फक्त आद्याक्षर लिहिले म्हणजे पहिली लेटर. मग तेव्हा आपण काय करायचं? डॉट. आणि जे डॉट आहेत तेच काय येते? पूर्णविराम आहे. तुमच्या पत्रामध्ये पण तुम्ही वापरता माननीय व्यवस्थापक. आता म्हणजे असं म्हणतं का महाव्यवस्थापक? नाही. कसं वाचतो आपण त्याला? माननीय व्यवस्था. मग इथे हा माननीय शब्द पूर्ण लिहिलाय की शॉर्ट मध्ये लिहिलाय? म्हणून डॉट. म्हणजे आता म्हणून इकडे काय केलंय आपण? डॉट दिले. करेक्ट आहे? पुढचं चिन्ह स्वल्पविराम. एकाच जातीचे शब्द हा चिन्ह द्यायचं ना बेटा. मी नाही का दिलं? बाई त्याचा खाली ब्रॅकेट करा असं काढायचं. किंवा
लिहा. उदाहरणार्थ पहिलं, कृष्णाने कोबी, कॉमा शांती मटार किंवा भेंडी किंवा पालक, मुळा ह्या भाज्या आणल्या. आता काय मी भेंडीच्या नंतर गवार म्हणलं पाहिजे होतं का? या भाज्या काय रे आणल्या. झालं की नाही? मला सांगा, एकाच जातीचे जेव्हा शब्द आपल्याला दाखवायचे असतील, एकाच जातीचे शब्द, आता मला सांगा, एक कोबी, मटार, भेंडी, पालक, मुळा या सगळ्या काय आहेत? भाज्या आहेत. किंवा ते तुम्ही अजून उदाहरण लिहू शकता. काय? माझ्या मित्रांची नावे. माझ्या मित्रांची काय रे? नावे. सौम्या, गोम्या, सौम्या, त्यानंतर मग बटाट्या, त्यानंतर मग चपट्या, अशी आहेत. बोला, हे सगळे एकाच जातीचे शब्द आहेत की नाही? अरे आहेत ना एकाच जातीचे शब्द. येस. एकाच जातीचे शब्द आहेत की नाही? येस. तुझ्या मित्राचं नाव असेल. चला फिनिश. त्यानंतर लॅटिव खाली. बोलताना थोडे थांबले तरी तेथे स्वल्पविराम वापरतात. उदाहरणार्थ
विद्यार्थी मित्रांनो, हर्षी म्हणाली, मी आज येणार नाही. मी आज जोशीला भेटायला नाही. गेला आता. आता नाही ना भेटत. गुरव म्हणाली, गुरव काय म्हणणार? गुरव म्हण काहीतरी. झालं का? इकडे बघ, जेव्हा आपण विद्यार्थी मित्रांनो, थोडं थांबतो आपण एवढं असं बोलताना. विद्यार्थी मित्रांनो, हर्षी म्हणाली, म्हणजे आपण थोडं पॉज घेतोय ना तिकडे. जिकडे आपण बोलताना काय होतं, थोडं थांबतो. तिकडे काय वापरतात? कॉमा. काय म्हणाली हर्षी? मी आज येणार नाही. मग तिकडे फुल स्टॉप. वाक्य पूर्ण झालं की काय वापरायचं? फुल स्टॉप. बरोबर आहे? शक्यतो स्वल्पविरामाचा वापर असा येतो, या वाक्यांसाठी पण येतो. थोडस आपण जेव्हा जिकडे थांबतो, जब अपन थोड़ा बोलते टाइम रुकते तब इसका इस्तेमाल होता है. इसका स्वल्प विराम. और कब इस्तेमाल होता है? जब एक ही जाति के शब्द होते. बोलो, ये सब एक ही जाति के शब्द है. ये जो गोभी, मटर, भिंडी, पालक, ये सारी सब्जी आहे. बरोबर की नाही? हे सगळे मित्रांची नावं आहेत ते. तसं फळांची पण नावं असू शकतात. शिवांशुला आंबा, सफरचंद. बोलो, आंबा के बाद में, आंबा के अच्छा, तुला पण आवडतं. चलो, शिवांशुला आंबा, कॉमा, आहे ना स्वल्पविराम. सफरचंद, कॉमा, केळी, कॉमा, त्यानंतर संत्रे, कॉमा, चिकू, कॉमा, कलिंगड. काय रे? ही फळे आवडतात. काय झालं? ही फळे आवडतात. लिहू शकतो की नाही आपण असं? येस. मग ही त्याची काय असणार? फळ. बोला. मग ही एकाच जातीचे शब्द आहेत की नाही? सगळी काय आहेत? फळ्या. समजलं की नाही होता? पुढचं हेडिंग टाका, अर्धविराम. आणि कन्सेप्टचं नाव आहे तिसरं ना? अर्धविराम. अर्धविराम. ऊपर वाला डॉट है, कॉमा. दोन लहान वाक्य एकमेकांना काय झालं हर्षला? आणि दोन लहान वाक्य एकमेकांना जोडण्यासाठी अरे अर्धविराम
वापरला जातो. उदाहरणार्थ ढग, खूप, ढग खूप, गरजत होते, पण पाऊस पाऊस पडत नव्हता. ढग खूप गरजत होते, पण पाऊस पडत नव्हता. जोशी क्यों त्रास दे रहा है उसको? त्या देशात हर्षी काय करतोय का तुला? तरी सत्ता त्याला तरी सत्ता लोकांच्या तरी सत्ता लोकांच्या हाती होती. अपूर्ण विराम. त्याला आवाज करू नका. पूर्ण विराम. हा हा. पूर्ण विराम 2 डॉट. वाक्याच्या शेवटी तपशील देण्यासाठी वाक्याच्या शेवटी तपशील देण्यासाठी वापरतात. जोशी महाराजांच्या मते जोशी बाबांच्या मते जोशी बाबांच्या मते महाराजांच्या पण चालेल. पुढील दिवस असं नका करू हर्षे. पुढील दिवस शुभ आहेत. चे काय चाललंय? 9, 12, 17, 22.
दिलं का? बघ रे, 3 नंबरला कुठलं चिन्ह आहे? अर्धविराम. बोला, अर्धविराम कधी वापरतात? जेव्हा दोन लहान वाक्य एकमेकांना काय करायचे असतात? जोडायचे असतात. दोन लहान वाक्य एकमेकांना जोडण्यासाठी अर्धविराम वापरला जातो. आता हे बघा वाक्य, ढग खूप गरजत होते. हे एक वाक्य आहे. इथे अर्धविराम वापरला, इथे डॉट आणि मग इथे कॉमा. बरोबर आहे? ढग खूप गरजत होते, पण पाऊस पडत नव्हता. शेवटला फुल स्टॉप आहे. बरोबर आहे? Yes. हे दोन वाक्य जोडली की नाही रे? दोन वाक्य आहेत की नाही इकडे? कोणती दोन वाक्य आहेत? ढग खूप गरजत होते, हे पहिलं वाक्य. दुसरं वाक्य कुठले? पण पाऊस पडत. आता पुढचा एक्झाम्पल सांगा. त्या देशात राजा होता, हे पहिलं वाक्य. राजा होता तिकडे. दुसरं वाक्य, हे वापरलं ना चिन्ह इकडे. तरी सत्ता लोकांच्या हाती होती. नॉर्मली असं उभयान्वयी अव्यय असतात. जसं की जर, तर, पण, आणि, परंतु, तरी असे शब्द असतात इकडे. त्याच्या आधी हे चिन्ह वापरायचं. त्यानंतर आहे अपूर्ण विराम. अपूर्ण विराम कधी वापरतात? जेव्हा एखादं वाक्य संपल्याच्या नंतर आपण एक्झाम्पल देतो. एक्झाम्पल त्याला म्हटलं जातं तपशील. कळलं की नाही? एक्झाम्पल देतो किंवा आपण सांगतो. जसं की मी आज म्हणणार काय? आज गैरहजर असलेले विद्यार्थी. मग मी डॉट करणार तिकडे 2 डॉट आणि मग पुढे ती नावं लिहिणार त्या विद्यार्थ्यांची जे आज काय आहेत? गैरहजर आहेत. त्यानंतर समजा 10वीला खालील विषय आहेत. आहेतच्या पुढे ते 2 डॉट मारणार आणि सगळ्या विषयांची नावं लिहिणार. बरोबर आहे की? आता महाराष्ट्रामध्ये पुढील शहरे आहेत. आहेतच्या पुढे काय करायचं? फुल स्टॉप द्यायचा की अपूर्ण विराम द्यायचा? आणि मग त्या शहरांची नावं लिहिणार आपण. तसं इकडे जोशी बाबांच्या मते, हा एक बाबा आहे जो भविष्य बघतो. तो जोशी बाबा का कहना है कि अगले महीने के ये दिन बहुत शुभ है. तो अभी बता है ना वो कौन से दिन है वो? तो 9 तारीख, 12 तारीख, 17 तारीख, 22 तारीख, जो अगला महीना है मई का. बराबर की नहीं? तो ये दिन बोलता है शुभ है, इस दिन में आप शादी कर सकते हो. बरोबर? Yes. तर मला सांगा, हा तपशील दिला की नाही त्याने? Yes. तर मला वाटतं अजून 6 विरामचिन्हे आहेत. टोटल 10 विरामचिन्हे आहेत 10वीला. तर ती उरलेली 6 आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार. ठीक आहे बरं का?